राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। रब्बीच्या हिरव्यागार स्वप्नावर गारपिटीचे अवकाळी तडाखे। 2,500हून अधिक हेक्टरवरील पिकांना बसला अवकाळी पावसाचा फटका। अवकाळी गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। राज्याच्या गेल्या 2 दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागामध्ये अधिक प्रमाणात फटका बसला आहे। जळगाव, धुळे, सांगली या 3 जिल्ह्यात सुमारे 2,600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामध्ये केळीचा समावेश जास्त आहे। व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या काही भागामध्ये पुन्हा एकदा गारपिटी होऊ शकते। कृषी विभागाचा सल्ला देण्यात आला आहे। चालक वाहनासाठी एसटी महामंडळाची योजना। लाल परीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा। एसटी महामंडळाच्या उत्पन्न भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यासह विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते। यात अंतर्गत महामंडळाकडून चालक वाहनासाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना राबविण्यात येत आहे। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या एनटीजी केंद्राला नोटीस। सौर चॅनलच्या कचऱ्याचा प्रश्न ऐनीवर। ईव्हीएम हॅक नाही पण छेडछाड शक्य। 6 जानेवारी पर्यंत निकाल विरोधात याचिका। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक करता येत नाही पण त्याच्याशी छेडछाड करता येऊ शकते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित चर्चासत्रात करण्यात आला। पालकमंत्री पदावरून शीतयुद्ध। अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह सोलापूर, सांगली बाबत ही उत्सुकता। जात प्रमाणपत्रासाठी एसओपी तयार करा, सामाजिक न्याय राज्यमंत्री मिसाळ यांचा आदेश। सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जात पातळी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना निवडणूक मिळावे यासाठी सुलभ कार्यपद्धती एसओपी राबवावी आणि जात पातळी प्रमाणपत्र लवकर मिळणे याची दक्षता घ्यावी, असे आदेश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले। भाज्या सामान्याचा अवाक्यात रास्ता दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज। पालेभाज्यांची जोडी 20 रुपयाला। पालिका निवडणुकीनंतर लाडली बहीण योजना बंद, विनायक राऊत यांचा दावा। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा प्रयोग सुरू ठेवतील, मात्र त्यानंतर ही योजना बंद पडतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेते माजी खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला।